एकदा अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी पायी पायी निघाले महाराज. सर्वचरी धाम करून 12 ज्योतिर्लिंग करून रामेश्वरला आले महाराज. आणि रामेश्वरला आल्यानंतर त्या ठिकाणी येऊन म्हणाले, अरे रामा, राम काय दुर्योधन विद्येमध्ये निषाद होता की काय? त्यांना बाणाचा फूल करता आला नाही का? कुशाल दगडाचा फूल करता आला नाही का? तेव्हा त्या ठिकाणी हनुमंतराया होतेच महाराज. ते म्हणाले, अरे अर्जुना, या ठिकाणी फार ताकदवान बल्लेडा होता. काय म्हणाले? त्या ठिकाणी फार ताकदवान बल्लेडा होता. तेव्हा अर्जुन म्हणाले, मी आता फूल बांधून दाखवतील तर तू मोडून दाखव. फूल जर मोडला तर तू काय करशील? तेव्हा हनुमंतराया म्हणाले, तेव्हा अर्जुन काय म्हणाले हनुमंतरायाला, तुला माझ्या रथावर बसावे लागेल. तेव्हा हनुमंतराय म्हणाले, मी फूल जर मोडला नाही तर तुमच्या रथावर बसेल. तेव्हा अर्जुनाने बाणाचा फूल तयार केला महाराज. आणि अर्जुन हनुमंतरायाला म्हणाले, हनुमंतराया, तुम्ही तो फूल मोडून दाखवा. तेव्हा हनुमंतराया म्हणाले, अर्जुना, फूल जर मोडलास तर तू काय करशील? तेव्हा अर्जुन म्हणाले, मी अंगरिकाच घेईल. काय म्हणाले? अंगरिकाच घेईल म्हणाले. ठराव सर्व मान्य केले महाराज. आणि मान्य केल्यानंतर अर्जुनाने अशी उंच उडी मारून फूल मोडून टाकला महाराज. हे मोडून टाकल्यानंतर अर्जुनाने अग्नी पेटवली महाराज. लाकडी गोळा केली आणि अग्नी पेटवली. मग प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली महाराज. पण काय झालं महाराज? इकडे श्रीकृष्णाला काळजी पडली की राम अवताराला अर्जुन माझा भक्त आहे आणि श्रीकृष्ण अवताराला हनुमंत माझा भक्त आहे. महाराज, मैत्री अशी करावी, तो भावासारखा वागला पाहिजे. तो कोणत्याही दुःखाला साथ दिला पाहिजे. दुःख मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, हो मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. मित्र असणं जवळ आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा.
गोष्ट खरी नसते. या गोष्टीला काही पुरावा पाहिजे. काय म्हणाले? पुरावा पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणाला, आता डबल मी फुल बांधून दाखवतो, तुम्ही तो मोडून दाखवा. काय म्हणाले? आता डबल मी फुल बांधून दाखवतो, तुम्ही तो मोडून दाखवा म्हणाले. मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हनुमंता तू मोडून दाखव, तू राजी आहेस ना? तेव्हा हनुमंतराव म्हणाले, हो मी राजी आहे. मग अर्जुनाने फुल बांधला महाराज, डबल फुल बांधला. तेव्हा श्रीकृष्णाने गुप्त सुदर्शन चक्र ठेवलं महाराज, त्या फुलाखाली ठेवलं महाराज. आणि ठेवल्यानंतर अर्जुन हनुमंतरायाला म्हणाला, काय म्हणाला? हनुमंतरायाला म्हणाला, अहो फुल मोडा. भीमरूप अवतार जर माझी उंच उडी मारली तरी पण फुल मोडला नाही महाराज. मग मोडला नाही. तेव्हा अर्जुनाने त्याला हनुमंतरायाला ध्वज सराभा बसण्याचे मान्य केले महाराज. ध्वज सराभा वानरू ठरा विडाला अर्जुनाला आणि हनुमंतरायाला या दोघांना अहंकार झाला होता महाराज. आणि तो अहंकार भक्त मंडळीला, संत मंडळीला होऊ नये तेच महाराज अभंगाच्या तृतीय